इकडे संसदेमध्ये घुसखोरी करणाऱ्या चौघांवरती UAPA अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे। दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलनं या संदर्भातली माहिती दिलेली आहे। संसदेच्या सुरक्षेमधील त्रुटी प्रकरणामध्ये चौकशी समिती सुद्धा आता स्थापन केली जाणार आहे। काल लोकसभेचं कामकाज सुरू असताना प्रेक्षक गॅलरीमधून दोन तरुणांनी उडी मारून त्या ठिकाणी गोंधळ घातला। याच प्रकरणामध्ये 4 आरोपींवरती आता UAPA अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे। आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी, दिल्लीचे प्रतिनिधी सोमेश कोळगे। सोमेश, नक्कीच अमोल, आपण लक्षात घेतलं पाहिजे या ठिकाणी की या सर्व आरोपींविरोधात UAPAच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। म्हणजे दिल्लीच्या पोलिसांना कुठे ना कुठेतरी हे दहशतवादी कृत्य होतं किंवा दहशतवादी कारवायांचा हा भाग होता, अशा स्वरूपाचे पुरावे सापडल्याचं आपण प्रथमदर्शनी म्हणू शकतो। आता पोलिसांनी स्वतःही माहिती दिली आहे की आम्ही UAPA खाली गुन्हा दाखल करतोय, पण कोणते सेक्शन्स UAPAचे लावलेत त्याबद्दल अद्याप माहिती मिळाली नाही। ती माहिती मिळाली की आपण ठोसपणे सांगू शकतो की नेमकं एखाद्या दहशतवादी प्रतिबंधित संघटनेचे सदस्य असल्याबद्दल यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय का, किंवा काल जो प्रकार संसदेमध्ये घडला त्याला दहशतवादी कृत्य म्हणून त्यांच्या विरोधात दहशतवादी असल्याचे गुन्हे दाखल करण्यात आले का, किंवा मग या सगळ्यांच्या पाठीमागे कोणती ना कोणती तरी दहशतवादी संघटना आहे का, हे सगळे त्या संघटनेसाठी काम करत होते का। तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ही कोणत्या कलमांखाली गुन्हा दाखल केलाय दिल्ली पोलिसांनी हे पाहिल्यानंतर आपण देऊ शकतो। पण सध्या तरी दहशतवाद विरोधी कायद्याखाली जो अत्यंत कडक कायदा आहे त्या कायद्याखाली या सगळ्या आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। सोमेश, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।